होईल कधी काही सांगता येते काय? असे अनेक प्रश्न आहेत आणि सर्व गहन प्रश्न आहेत. तुमचे तर भयानक प्रश्न आहेत. मला तर वाटतं अजून तुम्हाला काही लोकांना जातीचे दाखले नाही, कोणालाच नाहीत का? काय नाही तर काय? हो ना, जे जे जवळचे. मी या ठिकाणी मी जिद्दी माणूस आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला चांगलं माहित आहे, सुरेश भाऊ असतील, मोहन भाऊ असतील, राजू भाई असतील, मी कोणतेही काम एकदा हाती घेतलो तर मी ते पूर्ण झाल्याशिवाय सोडत, काय झालं तरी सोडत नाही. मी एकदा एखाद्या शेतात नांगर घातला मी त्याचे मेरोटे घेऊनच घरी येतो, अर्ध्यावर सोडत. सरदार भाऊ, आजपासून तुमचा सर्व आदिवासी बांधवांचा विषय हे तर समस्या आहेतच, पण सोबत जातीच्या दाखल्याचा विषय सुद्धा आता मी या ठिकाणी मांडतो. तुम्ही माझं पत्रक वाचलं असेल, त्या पत्रकमध्ये आपण मागणी केलेली आहे, त्यात वाचून घेता. कारण की बऱ्याच वेळ खूप दिवसापासून आदिवासी लोक मला म्हणत होते, प्रशांत भाऊ तुम्ही काही करा, तिकडे 2 कामं कमी करा, पण आम्हाला जातीचे दाखले द्या. खरं आहे ना? कारण की जातीचे दाखले नाही म्हणून सुविधा भेटत नाही, कोणत्या योजनेचा लाभ घेता येत नाही, तुम्हाला नोकरीमध्ये फार मोठी अडचण निर्माण होते, बरोबर आहे की? पण परिस्थिती अशी झाली, मी राज्यभर फिरतो, कामाचा ताप खूप वाढलेला आहे. कोणतेही काम हाती घेतलं तर अर्ध्यावर सोडा लागते काय? त्यासाठी म्हटलं लागलं तर उशिरा काम हातात घेऊ, म्हणून 1 वर्ष तुमच्यापर्यंत या विषयासाठी मी लेट आलो. पण आता हा विषय जातीच्या दाखल्याचा विषय आता मी हातात घेतो. जो लोक तो पुरा होत नाही ते मग 6 महिने लागो की 12 महिने लागो, प्रत्येकाला जातीचे दाखले दिल्याशिवाय आता हा लढा थांबणार काय झालं तरी चालते. आणि सरकारलाही आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला काही अटी टाकून जातीचे दाखले नको आहे, नाहीतर काय सांगता ते तुमचे पंजोबाचे पुरावे आणा, त्या धमक्याची कोतवाल बुकाची नक्कल आणा. अरे 70-75 वर्ष झाले स्वतंत्र होऊन अजून कित्येक गावात शाळा नाहीत तुमच्या. मी काल शेंबामध्ये होतो, शेंबा आहे ना, शेंबा गुमटी रोहिणी खिडकी मोठं गाव आहे आदिवासी लोकांचं, अजून त्या गावात शाळाही नाही, अंगणवाडीही नाही. म्हटलं शिक्षण घेतात कसे लेकरं, म्हणून आम्ही नावच टाकत नव्हतो शाळेत. म्हणजे काय चाललं काय सरकारचं. आणि दुसऱ्या बाजून सांगते आम्हाला जन्माच्या नोंदीचे पुरावे आणा. अरे अडाणी लोक आहेत आमचे, अशिक्षित लोक आहेत, शिक्षण मिळत नाही, नोंद कशी करा, जन्म कुठे काय काय पता हो, कोण तुम्ही साध्या तारखा लिहिल्या नाही, लिहिल्या काय तिथं नोंद नाही झालं. शासनाच्या दप्तरी नोंद तर तिथं खूप दूर राहिला पोस्टविषयी. आणि म्हणून या सरकारला आम्हाला ठणकावून सांगायचं आहे, जे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना जातीचे दाखले भेटले पाहिजेत. त्यासाठी जुन्या पुरावे मागू नका, कोणाचे आजोबाचे पंजोबाचे कोतवाल बुकाच्या नकला मागू नका. आता हा भिगारा गाव कित्येक वर्ष झाले या ठिकाणी वास्तवात बसलेला, अंदाज नाही, कोणी सांगू शकत नाही, बरोबर आहे ना? तुम्ही नवीन आहे का की आता आली झोपडपट्टी बांधली असं आहे काय? वर्ष झाले कित्येक पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. या सरकारनं आमच्या गावाचा पोलीस पाटील असेल, गावचा सरपंच असतील, गावचा तंटामुक्तीचा अध्यक्ष असतील, यांच्याकडून आमचे दाखले घ्या. ते लिहून देतील दाखल्यामध्ये. एखाद्याचा परिवार हा 50 वर्षापासून या भिंगारामध्ये राहतो, मी यांना पूर्णपणे ओळखतो, कारण की सरपंच आणि गावचा पोलीस पाटील जबाबदार असतो, आहे ना? यांच्या पत्रावरून हे पत्र लिहून देतील की ह्या गावाचा हे परिवार 50 वर्षाच्या अगोदरपासून या ठिकाणी वास्तव्यात, मी पूर्णपणे ओळखतो आणि हे जातीनं आदिवासी आहे. त्या स्थानिकचे पुरावे ग्राह्य धरून आमच्या आदिवासी बांधवांना या सरकारनं जातीचे दाखले दिले पाहिजेत, ही मागणी आपल्याला करायची आहे. कुठून अडचण नाही तर पंजोबाच्या आजोबाच्या नव्हती, नाहीतर ना सरकार म्हणते मी तुम्हाला जातीचे दाखले देतो. कसं आहे, एखादा लहान लेकरू असते ना आपलं, तो म्हणते आई रडते ती, आई मला चंद्र पाहिजे, मग आपलं आई म्हणते थांब बघू देतो चंद्र. एक लेकरू म्हणते मला सूर्य पाहिजे. तुम्ही सांगा आई त्याला चंद्र देते काय? देते काय? सूर्य आणून देते काय? आता लेकराला समजत नाही, आम्हाला ते पाहिजे. आता तसंच या प्रशासनाचं, या सत्ताधाऱ्याचे आमदार तेच चाललं. दरवर्षी निवडणूक आली, आम्हा म्हणतो तुम्ही लढू नका, मी तुम्हाला जातीचे दाखले देतो. आणि त्या दाखल्यासाठी अट टाकली पंजोबाचे कोतवाल बुकाचे, कारण नोंदीच नाही ना, ते भेटत नोंदीत नाही तर आन्सर कुठून तुम्ही सुरेश भाई, बरोबर आहे ना? म्हणजे जे नाहीत ते मागतात आपल्याला, आणि कसे जातीचे दाखले भेटतील?
फक्त केवळ मतदान घेण्यासाठी